पहा, घातांक शिकायचा आपल्याला. घातांकामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहे, त्या गोष्टी सांगणार आणि त्याच्यावर शेवट नेणार. पहा, त्या दोन गोष्टी महत्वाच्या समजून घ्यायच्या आणि त्यानुसारच आपण चालणार आहोत. म्हणजे आता तुम्ही म्हणसान त्या दोन गोष्टी नेमकी आहेत तरी कोणत्या, तर दादा लक्ष द्यायचं. जवळजवळ हे जर चिन्ह आले तर अधिक होते, ही क्रिया ध्यानात ठेवायची. जवळ अधिक आणि हे चिन्ह आले तर वजा होते, वजा अधिक जवळ आले तर वजाच होते आणि अधिक अधिक जवळ आले तर अधिक होते. आता तुम्ही म्हणता की याचं काम काय आहे पुढं, नक्की याचा वापर समोर केला जाणार आहे, ते पण ध्यानात घ्या. त्याचबरोबर बराबरी चिन्ह असलं, इकडे जर अधिक मध्ये असेल तर बराबरीमध्ये वजा होणार, इकडे जर वजा असेल तर बराबरीमध्ये इकडे अधिक होणार. त्याचबरोबर इकडे गुणाकारात असेल तर बराबरीत इकडे भागाकार होणार आणि ज्यावेळेस इकडे भागाकारामध्ये असेल तर इकडे गुणाकार होणार. या दोनच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे की घातांक पहा, शेवटपर्यंत पाहसाल आणि तुम्ही सांगसाल की घातांक समजला. बेसिक घातांक समजून घेणं महत्वाचं आहे आणि समोर उदाहरण मी तुम्हाला टाकणार आहे. चला चालू विषयाला आपण सुरुवात करणार. चला पहा, पहिली गोष्ट अशी समजून घेऊ की ज्या वेळेस संख्या कोणती असो, कोणत्याही संख्येचा पाया जर समान असेल गुणाकाराची क्रिया असेल, घातांकाची बेरीज होते. ध्यानात घ्यायचं, घातांकाची काय होते, बेरीज होते. ज्यावेळेस समजा एखादी संख्या तुम्ही घेतली की बा 2चा घात 3 गुणिला 2चा घात 4 बराबर क्वेश्चन मार्क, त्यावेळेस काय होणार आहे, पाया सारखा आहे म्हणून आपण पाया सारखा करून घ्यायचा आणि 3 अधिक 4 बराबर 2चा 7वा घात. म्हणजे हे काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे. पण केव्हा, ज्या वेळेस पाया लिहून देतो सारखा असेल, पाया सारखा आणि त्या बरोबर कशाची गुणाकाराची क्रिया, गुणाकाराची जर क्रिया असली, गुणाकाराची क्रिया ध्यानात घ्या. व्यवस्थित दिसतं का रे, पहा व्यवस्थित चालू आहे. पहा, गुणाकाराची जर क्रिया असेल त्यावेळेस घातांकाची काय होणार आहे, घातांकाची बेरीज. तुमच्या भाषेत सांगून देतो म्हणजे त्याच पद्धतीने घातांकाची काय झाली, बेरीज झाली. पहा, पायासारखा गुणाकाराची क्रिया घातांकाची बेरीज ध्यानात घ्यायचं. समोर चला, हे समजून जातं. पहा, आता आपल्याला हे तिन्ही गोष्टी समजून घ्यायचं आहे. 3 उदाहरण आहे याच्यामध्ये. पहा, उदाहरण हा पहिला घेऊ. 5चा तिसरा गुणिला 5चा चौथा गुणिला 5चा 6वा घात बराबर क्वेश्चन मार्क असा प्रश्न दिसला. आता आपल्याला माहिती आहे पाया सारखा आहे म्हणजे आपण 5 पाया घेऊन टाकलं. त्याचबरोबर 3 अधिक 4 अधिक 6 या सर्वांची बेरीज आली 4 3 7 7 13. पहा, 5चा 13वा घात म्हणजे 5चा 13वा घात हा काय असणार याचा उत्तर. पहा दुसरं, पहा इथं लक्ष द्या, इथं वजा चिन्ह आहे. इथं काय दिसतं त्याच्यात वजा चिन्ह. चला, वजा चिन्ह आहे. मग आता उत्तर पहा, लक्षात घ्यायचं. जर चिन्ह पहा, लक्ष द्या, इकडे लिहून देतो मी. जर चिन्ह आणि चिन्हामध्ये सम विषम असा फरक असला, जर चिन्ह सम असेल तर चिन्ह ठेवायचा अधिक, जर चिन्ह विषम असेल तर चिन्ह ठेवायचा वजा. लक्षात घ्यायचा. मग आता याच्यामध्ये विषम म्हणजे 1, पहा 2 4 6 8 पैकी 1 3 5 7 9 पैकी संख्या, इथे एकच चिन्ह आहे. याचा अर्थ येणाऱ्या उत्तराला मायनस ठेवणार आपण. पहा, 9चा तिसरा गुणिला 9चा 6वा गुणिला 9चा वजा 5वा. चला, पाया सारखा आहे म्हणून एकच पाया घेतला. पहा, 6 3 9 9 आणि वजा 5, इथं 9 वजा 5. आता परत 9 याच्यातून वजा गेले 4 म्हणजे 9चा कितवा घात, 4था घात. 4 नंतरचा प्रश्न आहे. आता इथं पण वजा चिन्ह किती आहे, एकच आहे. किती आहे, एकच आहे. म्हणून आपण काय केलं, 11 11चा 5वा घात पहिली यांची बेरीज केली आणि त्याच्यातून वजा केले. 15तून 3 केले किती, 12 म्हणजे 11चा 12वा घात आला की नाही तुम्हाला डायरेक्ट उत्तर. म्हणजे अशा पद्धतीत तुम्ही काय करू शकता, सोडू शकता. चला समोरचा प्रश्न. आता पहा, जर पाया समान असेल, भागाकाराची क्रिया असेल तर घातांकाची वजाबाकी होते. ध्यानात घ्यायचा. पहा, पाया काय सांगितला, पाया समान आणि भागाकाराची क्रिया. जर पाया समान असेल, भागाकाराची क्रिया असेल तर घातांकाची
घातांकाची काय होणार वजाबाकी. लक्षात घ्यायचं, एवढं समजून घ्यायचं, घातांकाची वजाबाकी होणार. पहा मग आता संख्या तुम्ही कोणती घ्या. पहा 2चा तिसरा घात छेदाला 2चा पाचवा घात बराबर पायासारखा आहे म्हणून 2 काढून घेतले. 3 वजा 5 येणाऱ्या संख्येचा उत्तर 2चा मायनस वा किती दुसरा घात. म्हणजे याच्यातून आपण वजा केली म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे उत्तर काय असणार आहे 2चा वजा दुसरा घात. असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पहा समोर तुम्हाला देणार आहे. आता हे 2 प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे. पहा आता 11चा 8वा दिसून राहिला, 11चा 8वा छेदाला 11चा दुसरा घात. तर मग आपल्याला पायासारखा आहे म्हणून 11 घेऊन टाकले. त्याचबरोबर 8 वजा 2 घातांकाची काय होणार वजा बाकी होणार. ध्यानात घ्यायचा 11चा कितवा 6वा घात म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे 11चा 6वा घात. आता इथं काय दिले वजा चिन्ह. आता पहा कसं समजून सांगतो मी तुम्हाला ते सुरुवातीला का लिहून दिलं ते इथं कामी येणार आहे. पहा 9चा 7वा घात छेदाला 9चा वजा तिसरा घात. मग आता आपण काय करणार पाया समान करून घेणार. 7 वजा कंसात या संख्येसोबतचा 3 टाकून देणार. आता तुम्हाला सांगतो दादा लक्षात घ्या 9चा 7 वजा 3 आता कंसामध्ये. ज्या वेळेस मी तुम्हाला सुरुवातीलाच काय सांगितलं होतं की या वेळेस जर हे चिन्ह जवळ आले तर क्रिया काय होणार आहे अधिकची क्रिया होणार आहे म्हणून सुरुवातीला टाकून दिलं म्हणजे तुम्हाला कोणती अडचण येणार नाही. वजा वजा इथे क्रिया होणार अधिकची काय होणार अधिकची. व्यवस्थित दिसतं का त्याच्यात. चला व्यवस्थित चालू आहे. म्हणजे 9चा 7 आणि 3 किती 10. 9चा किती घात 10वा घात. ध्यानात घ्या एक तरी प्रश्न तुमच्या परीक्षेला विचारला जातो म्हणून आपण घेण्याचा प्रयत्न केला. समोरचा प्रश्न आता पहा एखाद्या वेळेस प्रश्न असा विचारला जातो कोणतीही संख्या असू द्या कोणत्याही संख्येचा घाताचा घात असेल त्यावेळेस घातांकाचा काय होतो गुणाकार होतो. ध्यानात घ्यायचा. म्हणजेच आपल्याला लिहून देतो तुम्हाला घाताचा घात असेल तर काय होतो घातांकाचा गुणाकार. काय होतो घातांकाचा गुणाकार. संख्या कोणती असू द्या 2चा तिसरा चा दुसरा चा तिसरा असा प्रश्न आणि तो वजा असू द्या चा वजा दुसरा. आता तुम्हाला सांगितलं चिन्ह जर सम असेल तर चिन्ह ठेवायची आवश्यकता नाही गुणाकारामध्ये. ध्यानात घ्या ते असं नका समजू ते संख्या जवळ आहे हे सोडून द्या. कोणत्या संख्येजवळ हे नका कोणती. आता तुम्हाला वाटेल बाई 3 जवळ आहे मायनस मग हे 3 ते 2 आहा सोडा चिन्ह मोजा किती आहे. चिन्ह जर सम भरत असेल तर येणाऱ्या उत्तराजवळ तुम्हाला वजा चिन्ह ठेवायचं काम नाही. पहा घाताचा घात असेल पहा कॉमन काढले 2 पहा 3 2 6 6 18 18 3 2 6 6 18 18 2 36 म्हणजेच 2चा 36वा घात आणि चिन्ह किती होते 2 होते म्हणून ठेवायची आवश्यकता नाही. चला समोर आता ही आपल्याला सोडवायचं आहे. पहा लक्ष द्या 4 पद्धतीत तुम्हाला वरच्या वर करून देतो. पहा 5चा 3 चुका 12 संपला विषय. पहा 4 पंच 20 4 पंच 20 20 सक 120. पहा 4 पंच 20 साइन 2 12 120 9चा 120वा घात. पहा इथं वरच्या वर तुम्ही परीक्षेला गेले वरच्या वर सोडवता. पहा चिन्ह किती आहे इथं 2 चिन्ह आहे साईडला ठेवून द्या. 5 4 2 8 4 2 8 आणि 8 3 24 5चा 24वा घात संपला विषय. सोपं आहे की नाही. ट्रिक जबरदस्त आहे तुम्ही डायरेक्ट सोडू शकता. पहा इथं जर एकच चिन्ह राहिला असतं तर आपण इथं वजा ठेवला असतं. पहा इथे वजा एकच चिन्ह आहे म्हणून पहिले 7चा 6 पंच 30 3 2 6 60. आता एकच चिन्ह आहे म्हणून ठेवून टाका. का कारण की जर चिन्ह विषम असेल तर वजा चिन्ह ठेवा आणि जर चिन्ह जर सम असेल तर ठेवण्याची आवश्यकता नाही. कुठं उत्तराजवळ पहा 6 पंच 30 30 2 60. पहा बोलू नको ना. चला समोरचा प्रश्न पहा संख्या कोणती असू द्या संख्या
कोणती असू द्या आणि कोणत्याही संख्येचा जर घात शून्य असेल त्याची किंमत तीच असणार आहे. मग तुम्ही संख्या कोणती घ्या, 12चा घात शून्य बराबर त्याचं एकच लिहा. तुम्ही किती लिहा, 125चा घात शून्य त्याची किंमत एकच असणार आहे. संख्या कोणती लिहा, कोणत्याही संख्येचा घात पहा, कोणत्याही संख्येचा घात जर शून्य असेल तर त्याची किंमत किती असते, 1. त्याची किंमत किती असते, 1. किती तुम्ही कोणती संख्या घ्या त्याची किंमत किती द्या. माझा नंबर लिहून देतो मी, 86 98 52 14 72 याचा घात शून्य, तरीही त्याची किंमत किती असणार आहे, 1 असणार आहे. समजलं सर्वांना. समोरचा प्रश्न पहा, संख्या कोणती असू द्या आणि त्या संख्येचा घात जर 1 असेल, कोणत्याही संख्येचा घात जर 1 असेल त्या संख्येची किंमत तीच संख्या असते. पहा, कोणत्याही संख्येचा घात जर 1 असेल तर त्याची किंमत तीच असते. व्यवस्थित दिसतं. चला, त्याची किंमत तीच असते. म्हणजे आता तुम्ही कोणतीही संख्या घ्या, मी घेतले 225चा घात 1 बराबर 225 तीच येणार. मी घेतलं 215चा घात 1 बराबर 215 लिहिणार. मग ती कोणतीही संख्या असू द्या, कोणत्याही संख्येचा घात जर 1 असेल त्या संख्येची किंमत काय असणार आहे, तीच असणार आहे. चला समोरचा प्रश्न पहा, बेसिक हथियार समझना. फौज हो, पुलिस हो, इसमें कौन सी चीज सबसे पहले है, बेसिक हथियार की जरूरी और बेसिक हथियार सबसे पहले समझना जरूरी है. पहा, बेसिक हथियार महत्वाचा आहे. आता याच्यावरून आता हे 3 प्रश्न आहे. जर संख्या कोणती असू द्या, पाया जर समान असेल आणि बराबरीचा जर भाग असेल, पहा पाया समान आहे, बराबरीची क्रिया आहे, त्यावेळेस घातांकाचा विचार केला जातो दादा. म्हणून लक्षात घ्यायचा, किंवा ज्या वेळेस पाया सारखा, लक्षात घ्या, पाया सारखा आणि पाया सारख्या सोबत पाया सारखा असेल त्यावेळेस घातांकाचा काय केला जातो, घातांकाचा विचार करायचा. काय करायचा, घातांकाचा विचार करायचा. जसं की 5चा 9वा घात बराबर 5चा m तर m बराबर किती. मग मी म्हंटल ना तुम्हाला हे सोडून द्या, फक्त विचार कशाचा करायचा, घातांकाचा करायचा, म्हणजे मार्क जाणार नाही. 9 बराबर m, म्हणून m ची किंमत किती असणार आहे, 9 असणार आहे. पहा इथं 12चा x अधिक 5, 12चा 13वा घात बराबरीत पद दोन्ही सारखे आहे, म्हणजे 12चा x अधिक 5 बराबर 12चा 13वा घात. मग हे सोडून द्या, फक्त विचार आपण घातांकाचा करणार आहे. मी सांगितलं बराबरीत पद असेल, पाया सारखा असेल, विचार घातांकाचा करायचा. x अधिक 5 बराबर 13. आता तुम्हाला मी काय लिहून दिलंय, अधिक इकडे तर काय होणार आहे, सुरू लिहून का दिलं होतं मी, म्हणजे तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. आणि हे मी त्याच्यासाठी लिहून दिलं होतं. इकडे अधिक असेल बराबरीत इकडे काय होणार, वजा. इकडं अधिक असेल तर इकडे काय होणार, वजा. इकडे वजा असेल तिकडं अधिक, म्हणून तुम्हाला लिहिलं होतं दादा. म्हणजे तुमचं नुकसान नको व्हायला म्हणून मी काय केलं, त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तर हे 5 अधिक आहे, इकडे काय होईल, वजा. x बराबर 13 वजा 5, x बराबर किती रे, 8. म्हणजेच x ची किंमत किती होती दाद्या, 8 होती. चला समोरचा प्रश्न पहा, मागा घ्या हिरायला. पहा इथं आता वजा चिन्ह आहे. 17चा m वजा 3 बराबर 17चा 6वा घात. तर आता m ची किंमत मी सांगितलं पाया सारखा आहे, विचार करा घातांकाचा. पहा m वजा 3 बराबर किती रे, 6. इकडे वजा आहे, मी काय सांगितलं, इकडे वजा, इकडे काय होईल, अधिक होईल. म्हणून m बराबर 6 अधिक 3, m बराबर किती रे,
9 म्हणून m ची किंमत किती असणार आहे 9 असणार आहे. चला समोरचा प्रश्न. ज्या वेळेस तुम्हाला सांगितलं पहा जर पाया विभिन्न असेल पाया विभिन्न वेगळा असेल त्यावेळेस घातांक समान राहतो आणि घातांक जर समान असेल तो पाया एका कुटुंबात टाकायचा आणि त्या संख्येचा घात कॉमन एकच ठेवायचा जो घात दिला असेल तो. म्हणजे कसा पहा लक्ष द्या काळजीपूर्वक पहा. घातांकाची क्रिया असेल काय असेल घातांकाची क्रिया पाया विभिन्न असेल घात जर समान असेल त्यावेळेस कसं करायचा म्हणजे 5 चा 3रा गुणिला 5 2 चा 3रा गुणिला 7 चा 3रा. आता असं करत असताना आपण काय करणार पहा लगेच संख्या 5 चा 2 5 गुणिला 2 गुणिला 7 एका कुटुंबात एका कंश मध्ये टाकितलं आणि कॉमन आहे तर ते कॉमन आपण काय केलं याच्यावरून ठेवून दिलं. लक्षात घ्या 5 दोन्ही 10 10 गुणिला 7 म्हणजे 70 70चा कितवा घात 3रा घात. लक्षात घ्या आणि हो आता त्याच्यानंतर आता हा तोच आहे तोच भाग आहे म्हणजे एका याच्यात टाकून घ्यायचं त्याला 9 चा 2रा आपण गुणिला 3 चा 2रा गुणिला 5 चा 2रा. आता आपण 9 गुणिला 3 गुणिला 5 एका याच्यात टाकलं कॉमन घेतलं 2. चला 5 त्रिक 15 15 नम 135 35 चा 2रा असंही तुम्ही काय करू शकता उत्तर लिहू शकता. समजलं सर्वांना. चला समोरचा प्रश्न. हा आता गुणाकार असेल मी काय सांगितलं गुणाकार असेल तुम्हाला गुणाकार असेल पाया विभिन्न असेल पाया विभिन्न असेल तर घातांक त्या पायाला एकाच कंसामध्ये टाकायचा आणि घात एकच ठेवायचा जो घात दिला असेल तो. पण याच्यामध्ये आता काय आहे की भागाकाराची क्रिया आहे पाया विभिन्न आहे त्यावेळेस घातांक पहिले काय सोडून घ्यायचा घातांकात कंसातली क्रिया करून घ्यायची. पहिले काय करायची कंसातली क्रिया करून घ्यायची कंसातील क्रिया करा ध्यानात घ्या. मग तुम्ही म्हणसाल कंसातील क्रिया करा तर ते कसं पहा 25 चा 2रा छेदाला 5 चा 2रा. आता काय केलं आपण याला एका कुटुंबात एका कंस मध्ये टाकलं छेदाला 5 चा 2रा घात. तुम्हाला म्हणलं ना मी कॉमन 2रा ठेवून द्यायचा. हा लक्षात घ्या 5 1 5 5 5 25 5 चा 2रा यानी की तुम्ही याला 5 5 25 यानी 25 5 चा वर्ग 25 ही लिहू शकता. पहा नंतरचा प्रश्न आहे पहा 54 चा 3रा छेदाला 9 चा 3रा. याला कॉमन काढून घ्या 3 म्हणजेच आपल्याला लगेच कळून जातं. पहा 54 छेदाला 9 9 1 9 पहा 9 1 9 9 सकी 54 म्हणजे 6 चा 3रा. म्हणजे तुम्ही असंही लिहू शकता किंवा 216 याचा घनही लिहू शकता. समजलं सर्वांना. चला समोरचा प्रश्न. आता पहा काय होतं सरळ सरळ अंशातली छेदातली संख्या जर अधिक मध्ये असेल तर बराबरीमध्ये चिन्ह बदलतो. पहा चिन्ह जर तुम्हाला सांगितलं इकडे छेदाला जर अधिक असेल तर वरी बराबरीत काय होणार तो मायनस होणार. जर खाली मायनस असेल तर बराबरीत तो काय होणार अधिक होणार. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मग त्याच नुसार हे आहे इथं पहा इथं 1/5 चा अधिकवा घात आहे. मग इथं उत्तर काय आला 5 चा वजा 2रा घात. इथं अधिक मध्ये आहे तर 9 चा वजा 3रा घात. इथं वजा मध्ये आहे 10 चा वजा 5वा तर इथं अधिकचा आला. लक्ष द्या इथं वजाचा आहे तर इथं काय आला 15 चा 3रा अधिकवा घात आला. चिन्ह बदलतात ध्यानात घ्यायचं. जर छेदामध्ये अधिक असेल तर बराबरीत वजा होणार आणि जर बराबरी छेदामध्ये वजा असेल अधिक होणार आणि इकडे अधिक असेल तर वजा होणार. फक्त चिन्ह बदलणार बाकी काहीच नाही. चला समोरचा प्रश्न पहा लक्षात घ्या. बस एवढे नियम आपल्याला काय करायचे लक्षात ठेवायचे आणि उद्या तुम्हाला भाग 2 मध्ये थोडंसं क्रिटिकल येईल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला सुरळीत समजून सांगेल दादा. फक्त बेसिकचा जो आहे बेसिक हत्यार सबसे जरूरी है. फौज हो या पोलीस हो तो बेसिक हत्यार महत्वाचा आहे आणि हा भाग व्यवस्थित कर. पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. चला जय हिंद जय महाराष्ट्र.